भावी मुख्यमंत्री अजितदादा निकालापूर्वीच बारामतीमध्ये झळकले बॅनर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। बारामतीमधून मोठी बातमी समोर येत आहे। उद्या शनिवारी विधानसभा निवडणुकीचे मतमोजणी होणार आहे। या निवडणुकी निकालापूर्वीच मुख्यमंत्री अजित पवार असा उल्लेख असलेला फलक बारामतीमध्ये लावण्यात आला आहे। मी अजित आशाताई पवार ईश्वरचरणी शपथ घेतो की महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री म्हणून, असा मजकूर या बॅनरवर छापला आहे। या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। नदीम शेख मित्र परिवाराच्या वतीने बारामती भिगवण रस्त्यावर सहयोग सोसायटीच्या जवळ हा फलक लावला आहे। दरम्यान दुसरीकडे निवडणूक निकालापूर्वी सोलापूरमध्ये शहर उत्तरमध्ये भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहे। भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांकडून विजयी भव असे बॅनर लावलेले आहेत। सोलापुरातील शेळगी परिसरामध्ये हे बॅनर लावण्यात आले आहेत। विजयकुमार देशमुख हे 5व्यांदा भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या मतदारसंघात भाजपचे विजयकुमार देशमुख विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महेश कोठे यांच्यात चुरशीची लढत झाली आहे। त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाबाबत सगळ्यांना उत्सुकता निर्माण झाली आहे। भोरमध्ये देखील अशाच प्रकारचे बॅनर लागले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधीच पुण्याच्या भोर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत। महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा प्रकारचे बॅनर भोरमध्ये झळकलेले आहेत। पुणे सातारा महामार्गावरील वेळू शिंदेवाडी गावाच्या हद्दीत हे बॅनर लावलेले आहेत। भोर विधानसभा महाविकास आघाडीच्या वतीने बॅनर लावण्यात आले आहेत। भोर विधानसभा मतदारसंघातून संग्राम थोपटे 3 वेळा निवडून आले आहेत। यंदा ते 4दा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भोर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे विरुद्ध महायुतीचे शंकर मांडेकर अशी लढत आहे। मात्र महायुतीच्या 2 बंडखोरांनी या मतदारसंघात शंकर मांडेकर यांच्यासमोरील आव्हान वाढविले आहेत।